नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा, कारण आपलं आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि ह्या आयुष्याला सुंदर अजून करण्यासाठी आपण आपल्या परीने होईल तितका प्रयत्न नक्कीच केला पाहिजे मित्रांनो. कारण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्यामध्ये जर अहंकार असेल, इरस असेल, तर खऱ्या अर्थानं आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. ह्याच्यासाठी माणसाच्या मनामध्ये कुठलाही इगो नसावा, अहंकार नसावा, गर्व नसावा आणि दुसऱ्यांप्रती सदैव मनामध्ये प्रेम असावं. जर एखादा माणूस वाईट असला तर त्याच्या वाईटपणाला न धरून राहता बाजू द्यायची आणि आपला मार्ग वाकडा करून पुढे जायचं. पण त्याच्यात अडकून पडायचं नाही, कारण त्याच्यात अडकून पडलं आपण तर आपल्या मनाला त्रास होणार. ह्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो मित्रांनो. एका जंगलामध्ये एक दिवस एक वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड आणि एक आंब्याचं झाड असं 3 झाडांची मैत्री होती. ती मैत्री असताना त्यांच्यामध्ये आपापसात संवाद चालला होता की आपलं आयुष्य किती सुंदर आहे, किती छान आहे, आपल्याला कशाचा त्रास नाही. असं बोलत असतानाच एक मधमाशाचं पोळं त्या 3 झाडांच्या दिशेनं आल्यानंतर पहिल्यांदा ते पिंपळाच्या झाडापाशी गेलं. पिंपळाच्या झाडापाशी गेल्यानंतर त्या राणी मधमाशीनं त्या पिंपळाच्या झाडाला विचारलं की पिंपळ दादा, आम्हाला घरटं करायचं आहे, तर आम्ही तुमच्यावर घरटं करू शकतो का? त्यावेळी पिंपळानं सांगितलं की अजिबात नाही, अजिबात माझ्याजवळ तुम्ही यायचं नाही आणि माझ्या घरावर माझ्या फांद्यावर घरटं करायचं नाही. तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, मला त्रास देऊ नका. ठीक आहे म्हणले. त्यांनी तिथून गेले आंब्याकडं आणि आंब्याला विचारलं, दादा तुमच्या फांदीवर आम्ही घरटं बनवू का? त्यावेळी त्या आंब्यानं पिंपळाला सांगितलं की तुझ्या फांद्या उंच आहेत, त्याच्यामुळे ह्या मावळांना तुझ्या फांद्यावर घर करण्यासाठी अतिशय सुरक्षित जागा आहे आणि आपण तिघं एका जवळ असल्यामुळं, गर्दी असल्यामुळं लोकांचा ह्यांना उपद्रव होणार नाही, त्रास होणार नाही, करू दे घर तिथं. त्यावेळी त्या पिंपळानं सांगितलं, अजिबात नाही, मी काही करू देणार नाही, तुला करायचं असेल तर तुझ्या फांद्यावर करू दे. त्यावेळी मग त्या आंब्यानं सांगितलं की राणी माशी, तुझी काय हरकत नसेल तर तू माझ्यावर घरटं बनवू शकते. ठीक आहे म्हणले आणि तिनं घर त्या आंब्याच्या झाडावर बनवलं. काही दिवस असंच गुण्यागोविंदात नांदले आणि त्याच्यानंतर एक दिवस त्या जंगलामध्ये झाडं तोडण्यासाठी लाकडतोडी लोक आली आणि ते शोधू लागले तिथं कुठं चांगलं आपल्याला लाकूड भेटतंय, कुठलं झाड चांगलं आहे. आणि हे करत असताना मग ते आंब्याच्या झाडापाशी आले. आंब्याच्या झाडापाशी आल्यानंतर त्यांनी त्या आंब्याच्या झाडाला कापायला सुरुवात केली. पण कापायला सुरुवात करतोच तोपर्यंत एक जणाचं लक्ष वर गेलं आणि त्यानं सांगितलं, अरे बापरे, इथं तर फार मोठं म्हवळ आहे, जर हे म्हवळ उठलं तर आपल्याला चावून सुजवून काढलं, त्याच्यापेक्षा हे झाड नको आपलं. म्हणून परत त्याने ते झाड तिथंच सोडलं आणि पिंपळाच्या झाडाकडे चाल केली. पिंपळाच्या झाडाकडे चाल केल्यानंतर त्यांनी त्याला कापायला सुरुवात केली. कापायला सुरुवात केल्यानंतर ते पिंपळाचं झाड मोठ्या मोठ्यानं वरडायला सुरुवात केली त्याने की मला वाचवा, मला वाचवा, मला ही लोक तोडायला लागलेत. त्यावेळी त्यांच्या वरडण्याचा, त्या पिंपळाच्या वरडण्याचा आवाज आंब्यापर्यंत आला, त्या मधमाशापर्यंत आला. त्यावेळी तो आंबा त्या मधमाशांना म्हणाला की ह्यांना वाचवा, पिंपळाला, वडांना वाचवा. त्यावेळी त्या मधमाशीने सांगितलं की ज्यावेळी आपण त्यांना जागा मागितली त्यावेळी आपल्याला त्यांनी जागा दिली नाही राहण्यासाठी, आणि स्वतःवर आज संकट आल्यानंतर मला वाचवा म्हणून आपल्याकडे याचना करत आहेत, तर आपण त्यांना मदत करायची नाही. त्यावेळी त्या आंब्यानं सांगितलं, जाऊ द्या, त्यांचा स्वभाव त्यांच्याबरोबर, आपलं परोपकारी स्वभाव, आपल्याला दुसऱ्याला मदत करायचा आपला जो स्वभाव असतो तो आपण सोडायचा नाही. आणि असं सांगून त्या आंब्यानं सांगितलं की माझ्यासाठी म्हणून मी सांगतो तुम्हाला, त्या पिंपळाला वाचवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर त्या माश्या त्या लोकांवर चाल करून गेल्या आणि मग ती लोक झाड न तोडताच जंगलातून निघून गेली. त्यावेळी तो पिंपळ त्या आंब्याला
धन्यवाद म्हणायला लागला, त्या मधमाशाला धन्यवाद म्हणायला लागला. त्यावेळी त्या मधमाशाने सांगितलं की आभार आमचं मानू नको, तुला जर आभार मानायचं असेल तर ह्या आंब्याचं मान, कारण आम्ही खरं तर तुला वाचवणारच नव्हतो, पण ह्या आंब्यानं सांगितलं की आपला परोपकारी सेवाभावी स्वभाव आपण सोडायचा नाही. एखादा वाईट वागला म्हणून आपणही वाईट वागायचं नाही. आपला तो स्वभाव धर्म नाही, तो बदलायचा नाही आपण. आणि असं सांगून त्या आंब्यानं आम्हाला सांगितल्यामुळं आज आम्ही तुला मदत केली आणि त्या आंब्यामुळे तू वाचलाय, तर तू त्याचा आभार मान. तर ह्याच्यामधून एक तात्पर्य आपल्या जीवनामध्ये काय मिळतं मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व बाळगून किंवा मला काय कोणाची गरज लागणार नाही, मी कोणाच्या मदतीशिवाय माझ्या आयुष्याची वाटचाल, जीवनाची वाटचाल करू शकाल, असं जर तुमच्या मनामध्ये भ्रम असेल तो 100% चुकीचा आहे. जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की तो माणूस किंवा ती व्यक्ती किंवा तो सजीव दुसऱ्यावर अवलंबून नाही. कुठं ना कुठं प्रत्येकाला कोणाची ना कोणाची वेळ प्रसंगी गरज पडत असते, त्याची मदत लागत असते. आणि ती मिळवायची असेल तर आपला स्वभाव चांगला पाहिजे, आपल्या स्वभावामध्ये गोडी पाहिजे, तर कोण तर आपल्या जवळ येणार. आणि जर आपण दृष्ट हेतूनं, वाईट हेतूनं जर वागत राहिलो, कपटी भावनेनं वागत राहिलो, तर कुणीही आपल्या जवळ येणार नाही. ती म्हण आहे एक की माया लावली तर रानातलं पाखरू सुद्धा जवळ येतं, आणि जर माया नसेल तर आपली असणारी जवळची सुद्धा माणसं आपल्या जवळ राहत नाही. म्हणून मित्रांनो, आपला स्वभाव हा चांगला ठेवायचा, नेहमी चांगला ठेवायचा, जेणेकरून त्याच्यामुळं आपल्या मनाला आनंद वाटेल, आपल्या मनाला समाधान वाटेल की आपण कोणाचं वाईट करत नाही, आपण कोणाला वाईट चिंतन करत नाही. अशा प्रकारे स्वतःचा स्वभाव ठेवून मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची वाटचाल आपण करूया, एक सुरुवात चांगल्याची करूया. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अजून तुम्हाला जास्तीत जास्त अशाच चांगल्या विचारांचं, चांगल्या मनोरंजनाचं व्हिडिओ बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ फार न लांबवता आपण आता इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.